Hello, my dear students. From the last video, we have started 1.1, the poem Be the Best, on page number 3. Dear students, in the last video, I tell you the introductory note of this poem. That is, in this poem, the poet says that whatever our position, high or low, we must play our role well. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओपासून 1.1 बी द बेस्ट ही पोएमला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, ही जी पोएम आहे याची इंट्रोडक्शन किंवा समरी काय बरं आहे ते जाणून घेऊया. या कवितेत कवी असं म्हणतायत की जेव्हा केव्हा जी आपली पोझिशन असते, मग ती हाय असेल किंवा लो असेल, आपली परिस्थिती, आपली पोझिशन ही चांगली असेल किंवा वाईट असेल, तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? वी मस्ट प्ले आवर रोल वेल. आपला जो रोल असतो तो आपण चांगला केला पाहिजे. वी मस्ट पुट अप द बेस्ट एफर्ट्स इन आवर वे. आपण आपले चांगले प्रयत्न हे दिलेच पाहिजेत, केलेच पाहिजेत. पोझिशन कोणतीही असो, चांगली असो की वाईट, परंतु ते चांगलं होण्याकरिता, अधिक उत्तम होण्याकरिता आपण चांगला प्रयत्न केलाच पाहिजे, बेस्ट केलं पाहिजे. द साइज और द इम्पॉर्टन्स ऑफ द रोल डज नॉट मॅटर. त्यामध्ये साईज, आकार ह्याचं काही इम्पॉर्टन्स नसतं. तर त्यावेळेस सुद्धा आपण बेस्ट देणं आवश्यक आहे. डुईंग आवर बेस्ट इररेस्पेक्टिव्ह ऑर पोझिशन इज इम्पॉर्टंट. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा कवितेचा जो भावार्थ आहे तो आहे. इन दिस पोएम you can see 1, 2, 3, 4 stanzas. Dear students, every stanza has 4 lines. It means 4 into 4, 16 lines are there. Now try to understand the first stanza. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the reel. Be a bush if you can't be a tree. मित्रांनो, ह्या स्टँजामध्ये आपण जर पाहिलेत तर स्क्रब आणि रील हे हायलाइट वर्ड्स आहेत, डिफिकल्ट वर्ड्स आहेत. त्यांचे अर्थ आपण या ठिकाणी बाजूला पाहू शकतो. मग पहा, स्क्रबचा अर्थ काय दिलाय? ॲन एरिया कव्हर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स. असा एरिया की ज्या एरियामध्ये खुरट्या झाडांनी आच्छादलेला प्रदेश, लहान मोठे झुडपे, अशा प्रकारचे जे प्लांट्स आहेत त्यांनी आच्छादलेला तो भाग, त्याला स्क्रब म्हणायचं. आणि रील म्हणजे काय? मग RILL, त्याचा अर्थ दिला पहा, अ स्ट्रीम. आणि स्ट्रीम म्हणजे काय मग मराठीमध्ये? तर अशा प्रकारे इथे आपण जी झाडं आहेत, जो प्रवाह आहे तो म्हणजे स्ट्रीम. तर पहा, if you can't be a pine on the top of the hill, बी द बेस्ट म्हणजेच काय? तर सर्वात उत्तम काम करा.
मग डोंगरावर उगवणारे पाईनचे झाड असेल. पाईनचे झाड म्हणजे काय बरं असतं माहिती का? पाईनचं वृक्ष एक उंच काटेरी झाड असतं. तर डोंगरावर उगवणारे हे पाईनचं झाड जरी नसाल, खाली दरीमध्ये उगवणाऱ्या छोट्या झाडांमध्ये एक असाल. बी अ स्क्रफ इन द व्हॅली. पहा, व्हॅलीमध्ये, व्हॅली तुम्हाला माहिती आहे दरी, त्यात स्क्रब तरी व्हा. इफ यू कॅन नॉट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, टॉप ऑफ द हिलवरती जर अशा प्रकारे पाईनचं झाड तुम्ही होऊ शकत नसाल, तर दरीमध्ये कमीत कमी स्क्रब तरी आपण होऊ. बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. हो, तर अशा पद्धतीने झऱ्याकडेनी असणारे छोटेसे झुडूप असाल तरी ते सर्वोत्तम झुडूप असेल. बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. रीलचा अर्थ पाहिला आपण स्ट्रीम म्हणजे पाण्याचा प्रवाह, किंवा ते आपण बोलूया झरा. तर झऱ्याच्या कडेला एक छोटेसे झुडूप, स्क्रब, अ लिटल स्क्रब म्हटलंय, छोटंसं झुडूप, प्लांट, ते तरी आपण होऊया, सर्वोत्तम करूया. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर ट्री होता येत नसेल, झाड होता येत नसेल, तरी सर्वोत्तम झुडूप मात्र व्हा. बी अ बुश. झाड होता येत नसेल तरी हरकत नाही, परंतु काय व्हा, सर्वोत्तम बुश तरी बना, झुडूप तरी व्हा. अशा प्रकारे इथे एक तुलनात्मक दिलेलं आहे. म्हणजेच काय बरं, इथे एक सांगू शकतो आपण की हाय पोझिशन जरी मिळत नसेल तरी त्या ठिकाणी सर्वोत्तम द्या, आणि लो सुद्धा आपण हाय करू शकतो. अशा प्रकारे दिस इज द फर्स्ट स्टँजा. आता सेकंड बघूया आपण. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास. पहा, आता यामध्ये पहिल्या स्टँजामध्ये बुशला महत्त्व दिलं आहे. तुम्ही ट्री होऊ शकत नसाल तर बुश तरी व्हा. सेकंडमध्ये काय दिलं पहा, जर तुम्हाला बुश होता येत नसेल, झुडूप होता येत नसेल, तर ग्रास तरी व्हा. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास. खूप छान. झुडूप होऊ शकला नाही तरी गवताची काडी व्हा. अ बिट ऑफ द ग्रास, गवताची काडी. झुडूप होऊ शकला नाही तरी हरकत नाही, पण त्या गवताची काडी तरी व्हा. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि त्यामुळे काय, हायवे म्हणजे महामार्ग, त्या महामार्गाच्या कडेला उगवून प्रवाशांना आनंद तरी करा. याचा अर्थ आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं द्यायचा प्रयत्न करा. इफ यू आर अ मस्की then just be a bash, but the liveliest bash in the lake. मित्रांनो, इथे हे दोन शब्द पहा, मुस्की आणि बाश. मुस्की अँड बाशचा अर्थ आहे नेम ऑफ फिश. हे माशांचे प्रकार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल माशांचे असंख्य प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत. तर इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बाश. तर पहा, जर तुम्ही मस्की होऊ शकत नसाल तर बाश तरी होऊन दाखवा. म्हणजे मस्की म्हणजे मोठा मासा, एक मोठ्या माशाचा प्रकार. मोठा मासा होऊ शकत नसाल तरी छोटासा, इवलासा बाश म्हणजे माशाचा छोटा प्रकार होऊ शकाल. बट द लिव्हलिएस्ट बाश इन द लेक. परंतु त्या तलावातल्या सर्वात स्फूर्त मासा म्हणून जगा. अतिशय उत्तम आहे. तुम्ही समजू शकत असाल की पहिल्या स्टँजामध्ये काय दिलेलं आहे.
तुम्ही टॉपवरचं माउंटनच्या टॉपवर पाईनचं झाड होऊ शकत नसाल तरी तुम्ही स्क्रब व्हा, व्हॅलीमधील त्या दरीतील झुडूप तरी व्हा. पुढे असं म्हटलंय, बी द बेस्ट. स्क्रब जरी होता येत नसेल, बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. त्या ठिकाणी त्या पाण्याच्या झऱ्याच्या कडेला स्क्रब तरी व्हा. बी अ बुश इफ यू कांट बी द ट्री. झाड होता येत नसेल तर बुश तरी व्हा, झुडूप तरी व्हा आणि आपलं सर्वोत्तम अशा प्रकारचं झुडूप बनवून दाखवा. दुसऱ्यामध्ये पाहिलं आपण की तुम्हाला बुश होता येत नसेल तरीच हरकत नाही, परंतु बिट ऑफ अ ग्रास, गवताची काडी बनवून दाखवा. अँड सम हायवे हॅपियर मेक. त्यामुळे हायवेवर, महामार्गावर जे प्रवासी ये जा करत असतात त्यांना त्यामुळे आनंद मिळेल. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ वाश. मोठा मासा होता येत नसेल तर सर्वोत्तम सुंदर असा छोटा मासा झाला तरी चालेल आणि त्या लेकमध्ये, त्या तलावात लिवलिएस्ट बाश व्हा, स्फूर्त मासा होऊन जगा. पुढे बघूया. पहा मित्रांनो, ते तुलना केलेली आहे हाय आणि लोची. वी कांट ऑल बी कॅप्टन, वी हॅव गॉट टू बी क्रू. पहा, क्रू म्हणजे काय? सेलर्स हू वर्क ऑन अ शिप, म्हणजे शिपवर काम करणारे. खलाशी, जहाजांवरचे खलाशी. आणि लेझर म्हणजे काय मग? पहा, अनइम्पॉर्टंट. अनइम्पॉर्टंट म्हणजे जे महत्त्वाचं नसतं. वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. आपण जरी कॅप्टन होऊ नाही शकलो त्या शिपचे, तर खलाशी तरी व्हा. क्रू म्हणजे खलाशी. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. खूपच छान आहे. आपणा सर्वांजोगते काहीतरी काम इथे उपलब्ध आहे ह्या युनिवर्समध्ये. म्हणजे प्रत्येकासाठी काही ना काही काम उपलब्ध आहे. त्यात आपला बेस्ट करा, सर्वोत्तम करून दाखवा. देअर्स बिग वर्क टू डू अँड देअर्स लेजर टू डू. पहा, मोठे काम पण आहे आणि छोटे काम पण आहे. आणि जे काम कराल ते आपल्याला जवळचे आहे, आपल्या जवळचं आहे. अँड द टास्क यू मस्ट डू दिस इज द नियर. ते काम छोटं असो की मोठं असो, मनापासून करा. अशा प्रकारे इथे या कवितेचा अर्थ सांगितलेला आहे. लास्ट स्टँजा बघूया पटकन. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. ट्रेल म्हणजे काय बघा? अ नॅरो पाथ, छोटा मार्ग, फुटपाथ सारखं. तर बघूया पुढे. इफ यू कांट बी अ हायवे बी जस्ट देन जस्ट बी अ ट्रेल. महामार्ग होऊ शकाल नाही तरी छोटी पायवाट व्हा. पायवाट, ट्रेल म्हणजे. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. सूर्य होऊ शकला नाहीत तरी छोटी चांदणी व्हा. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. आता बघा, या शेवटच्या 2 लाईन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. तर अशा प्रकारे तुम्ही काम करण्यात यशस्वी व्हाल अथवा कराल त्या कामाचे लहान किंवा मोठे स्वरूप महत्त्वाचे नाही. कामाचं स्वरूप छोटे की मोठं हे महत्त्वाचं नाही, तर जे काही असाल किंवा कराल ते सर्वोत्तम करा. बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. इन दिस वे डॉगलस मुला इज द पोएट ऑफ दिस पोएम. अशा प्रकारे एक तुलनात्मक या ठिकाणी ह्या डॉगलस पोएटनी ह्या पोएमध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी बी द बेस्ट, सर्वात उत्तम असं काम करून दाखवा
अशा प्रकारे ते काम छोटं असो की मोठं असो, ते साईज किंवा आकारावर डिपेंड नाही, जे कोणतं काम असेल ते सर्वोत्तम करा. स्टुडंट्स, we will meet in our next video. Till then, thank you.